UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन। विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। विशेष अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाची बैठक। अधिवेशनाआधी अजित पवारांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची देवगिरी बंगल्यावर गर्दी। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीत ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं। भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार। रविवारी शरद पवार देखील जाणार। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर फेर मतदान करण्याचा प्रयोग झाला होता। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा। इन्कम टॅक्सकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय। मंत्रिपदासाठी कोकणातील नेत्यांची लॉबिंग। नितेश राणे भाजपच्या कोट्यातून यादीत अव्वल, तर शिवसेनेकडून केसरकर, उदय सामंत, योगेश कदम आणि राष्ट्रवादीकडून शेखर निकम मंत्रिपदाच्या शर्यतीत। पुणे पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच। पालकमंत्री आम्हाला हवं। दादा गटाच्या प्रदीप गारटकरांची मागणी, तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। गृहमंत्रीपदाऐवजी भाजपकडून शिंदेंना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय। सूत्रांची माहिती। मित्रपक्षांनी काम केलं नाही। देवेंद्र भुयार, टिंगरे, अतुल बेनकेंसह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजितदादांकडे नाराजी। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी कारवाई। तत्कालीन बँक संचालकांकडून वसुलीचे आदेश। मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड, तर हार्बरवर CSMT ते गोरेगाव ब्लॉक असणार। कोकण रेल्वे मार्गावर आज आणि उद्या ब्लॉक। करमळी वेरणा स्थानकांदरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं करणार। लढाऊ विमान तेजस आणि विशेष प्रशिक्षण विमान HTT-40च्या उत्पादनासाठी 3ऱ्या प्रोडक्शन लाईनचं काम पूर्ण। पुढील वर्षी ही विमानं भरारी घेणार। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही। चौकशी अहवालाचा संदर्भ देत मुंबई हायकोर्टाकडून स्पष्ट। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उकाडा वाढला। काल पुण्यात 19.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। 3 दिवस राज्यावर पावसाचं सावट। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुष्पा 2 चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई। जगभरात 294 कोटी, तर देशभरात 175 कोटी कमावले। पुष्पा 2 चित्रपटानं जवान चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।